नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे। मित्रांनो, एक अत्यंत सोपा प्रश्न पण त्याचं उत्तर शोधण्यासाठी खूप खोलात जावं लागतं आणि आजही कोणाला समाधानकारक उत्तर भेटलेलं नाही। तो प्रश्न म्हणजे 16व्या शतकातील माणूस हा मातीसाठी लढत होता आणि आज 21व्या शतकातील विज्ञान युगातील माणूस जातीसाठी लढत आहे। डोक्यामध्ये खरंच एक प्रश्न नेहमी घुमत असतो की असं का। थोडक्यात सांगतो की जे 80-90च्या दशकातील मुलं आहेत त्यांच्या अभ्यासक्रमात देखील होतं की जाती व्यवस्था नष्ट करणाऱ्या थोर समाजसुधारकांची माहिती लिहा। पण आज प्रश्न पडतो की खरंच जातीयता नष्ट झाली आहे का। मित्रांनो, 16व्या शतकातील उदाहरण देतो कारण गादीवरती या स्वराज्याच्या या मातीचा राजा होता, रयतेचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज। मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 12 बलुतेदार 18 पगड जातीचे लोक एका सैन्यामध्ये होते, एकत्र राहत होते, एकत्र खेळत होते, एकत्र खात होते। पण कुठेही जाती व्यवस्था किंवा जाती जातीमध्ये भांडण स्वराज्यामध्ये कधीही दिसलेलं नाही। अगदी थोडक्यात सांगायचं तर एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना अगदी जीवाला जीव देणारे त्या ठिकाणी ज्योत्याजी आणि त्या ठिकाणी रायप्पा महार म्हणून महार जातीचा माणूस होता की त्यांनी संभाजी महाराजांना त्या क्षणी संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर रायप्पा महार यांनी स्वतःच्या प्राणांची त्या ठिकाणी आहुती दिली, पण त्या ठिकाणी जात कधी आणून दिली नाही। मित्रांनो, एक आणखी उदाहरण देतो छत्रपती शिवाजी महाराजांचं काळातलं, ते म्हणजे शिवा काशीत। त्याच्या नावातच शिवा होतो म्हणजे शिवाजी। मित्रांनो, त्या ठिकाणी नोव्हेंबर 1659च्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, मोठा विजय मिळवला आणि त्या ठिकाणी आदिलशहाचा मोठा प्रदेश काबीज केला। त्याच्यानंतर आदिलशहाला वाटलं की अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे, ती रोखावी लागेल, म्हणून त्या ठिकाणी सिद्दी जोहरला जेमते 50 ते 80 हजारचं सैन्य देऊन त्या ठिकाणी स्वराज्यावरती पाठवलं। आणि मित्रांनो, नोव्हेंबर नंतर त्या काही कालखंडाचा विजय मिळवल्यानंतर मार्च महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावरती गेले आणि त्या ठिकाणी हा सिद्दी जोहर आला आणि मार्च महिन्याच्या अखेरीस या पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वेड्यामध्ये अडकलं। आणि त्याच्याच पाठोपाठ औरंगजेबालाही वाटलं की जो छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करू शकतात तर तो पुढे आपल्यालाही विरोध करेल किंवा आपल्या विरोधात येईल, म्हणून याचा आत्ताच बंदोबस्त केला पाहिजे। म्हणून त्याने स्वतः आपले मामा शाहिस्तेखान याला 1 लाखाची फौज देऊन स्वराज्यावरती रवाना केले आणि हा शाहिस्तेखान पुण्यावरती आला। पुण्याच्या याच्या लाल महालामध्ये त्याने तळ ठोकला आणि तेथूनच त्याने स्वराज्य निस्तनाभूत करायला सुरुवात केली आणि पुण्याजवळील चाकणचा भुईकोट किल्ला त्याने काबीज केला। छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की सिद्दी जोहरने तर आपल्याला वेढा दिलेला आहे, आपल्याबरोबर मोठमोठे चांगले माणसं त्यांच्याबरोबर होती आणि त्या ठिकाणी जर हा वेढा याने काढला नाही तर शाहिस्तेखान स्वराज्य निस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही। यांना वाटलं की जून जुलैमध्ये जर पाऊस चालू होईल, पाऊस चालू झाल्यानंतर वेढा थोडा शिथिल होईल। पण जून आला, जुलै आला, पाऊस चालू झाला, पण ह्या भयंकर पावसामध्ये पण या सिद्दी जोहरने आपला वेढा हा मजबूतच ठेवला। आता काय करावं, महाराजांपुढे मोठा पेच पडला। पण मित्रांनो, त्याच पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी राहणारा शिवा काशीत नावाचा नाभिक समाजाचा माणूस हा नेहमी त्या किल्ल्यावरती आजूबाजूच्या त्या सरदारांकडे त्या ठिकाणी त्यांची हजामत करण्यासाठी जात असत आणि अनेक लोक त्यांना सांगत की तुझं नावही शिवा आणि तो दिसतोही शिवाजी महाराजांसारखा। आणि मित्रांनो, एके दिवस त्याला शिवाजी महाराजांसमोर उभे करण्यात आले आणि त्यांना सांगण्यात आले की महाराज, हुबेहूब आपल्यासारखे दिसणारा एक रयतेमधील एक माणूस, एक शिवा म्हणून आपल्याच नावाचा एक माणूस आहे। शिवाजी महाराजांनी ज्यावेळी त्यांना बघितलं त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आणि काही दिवसांनी ज्यावेळेस वेगवेगळे युक्त्या, वेगवेगळे प्लॅन करण्यात आले, त्याच्यामध्ये एक प्लॅन ठरला की
पन्हाळ्यावरून विशाळगडाला जायचं म्हणजे इथनं पलायन करायचं, पण ते वाटतं तेवढं सोपं नव्हतं. कारण की अतिशय घनदाट असं जंगलाची वाट, आणि या वाटामध्ये थोडा जरी सिद्धी जोहरच्या माणसांना त्या ठिकाणी शंका आली तर त्या ठिकाणी घोड्यावरून येत ते आपल्याला पकडू शकत होते. मित्रांनो, त्या ठिकाणी एक युक्ती आखण्यात आली की शिवा काशीत म्हणजे शिवाजी महाराजांसारखा दिसणारा या व्यक्तीला शिवाजी महाराजांचा पोशाख घालण्यात आलं आणि शिवाजी महाराज बनवण्यात आले. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्याच्याकडे बघितल्यानंतर आपण आरशामध्ये आपले प्रतिबिंब बघत आहोत असं त्याला वाटलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जी युक्ती आखली होती, ही युक्ती आखताना ज्यावेळेस शिवा काशीत छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन समोर आला, त्यावेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातनं पाणी आलं. त्यांनी आपल्या हातातलं सोन्याचं कडं काढून शिवा काशीच्या हातामध्ये घातलं. डोळ्यात अश्रू होते. छत्रपती शिवाजी महाराजांनाही माहिती होतं आणि शिवा काशीतलाही माहिती होतं की ही माझी आणि राजांची शेवटची भेट आहे. कारण की एकीकडे शिवा काशीत यांना छत्रपती शिवाजी म्हणून सिद्धी जोहरकडे त्या ठिकाणी आपण तह करत आहोत अशी आधीच बातमी उठवली होती, त्या ठिकाणी पाठवणार आहोत आणि त्या वेळेमध्ये आपण विशाळगडाकडे पलायन करणार आहोत, हा त्यांचा प्लॅन होता. काही ठिकाणी पालखीमध्ये बसून एक वेगळ्या रस्त्याने शिवाजी महाराज आणि एक सोप्या रस्त्याने शिवा काशीत जाणार पालखीमध्ये असेही सांगण्यात येते. असो, वेगवेगळे तर्क आहेत. पण मित्रांनो, जो माणूस नाभिक समाजाचा आपलं दैनंदिन काम करणारा, पण तो माणूस जो सैन्यामध्येही कामाला नव्हता, तो माणूस या स्वराज्यासाठी या मातीसाठी हसत हसत आपलं बलिदान तयार करायला गेला आणि द्यायला गेला. आज तो शिवा काशीत ज्या ठिकाणी ज्या वेळेस त्या सिद्धी जोहरकडे गेला आणि त्या ठिकाणी सांगू लागला की मी छत्रपती शिवाजी महाराज, अनेक काळ अनेक वेळ त्याने खोळंबा करून ठेवला आणि अगदी लास्टला त्या अफजल खानाचा मुलगा फाजल खान आला आणि त्यावेळेस त्याने ओळखलं की हा शिवाजी नाही. तोही कसं ओळखलं एक लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजी महाराजांवरती आयुष्यामध्ये एकच वार झाला, तो म्हणजे या अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी शिवाजी महाराजांवरती तलवार चालवलेली आणि जिरे टोपामुळे महाराजांना मोठी जखम झाली नाही, पण कपाळावरती छोटासा घाव लागलेला आणि तो त्याने ओळखला आणि सांगितलं की हा शिवाजी नाही. पण तोपर्यंत बराच वेळ लोटला गेला होता आणि शिवाजी महाराज आपले मोजके 1000 मावळे घेऊन विशाळगडापर्यंत कूच करून पोचले देखील होते. नंतरची तुम्हाला ती हकीकत माहिती आहे की कशा प्रकारे बाजी प्रभूंनी पुढे त्या सैन्याला रोखलं आणि शिवाजी महाराज सुखरूप आपल्या विशाळगडावरती पोहोचले. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असंच होतं की असे असंख्य अशा मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये की जे 12 बलुतेदार 18 पगड जातीचे होते. पण त्या काळामध्ये कोणीही विचार केला नाही की हा मराठ्यांचा राजा आहे, हा मराठा आहे, पुढे काय नाव होईल तर मराठ्यांचं होईल. पण नाही मित्रांनो, रयतेचा राजा मराठ्यांचा राजा होता, पण तो रयतेसाठी झटत होता, जाती धर्मासाठी नाही. माझ्या या रयतेमध्ये कुठलीही जात कुठलाही धर्म बघितला जाऊ नये अशी राजांची ताकीद होती. मित्रांनो, त्यावेळी शेतकऱ्यांना कर्ज न देता शेतकऱ्यांना अवजारे दिले जायची. शेतकऱ्यांवरती मोठमोठे संकट आल्यावरती त्यांचा महसूल माफ केला जायचा. त्या काळामध्ये कधीही कोणी जात बघितली नाही, कारण राज्याचा राजा हा रयतेचा राजा होता. पण आज 21व्या शतकामध्ये मित्रांनो, विज्ञान युगामध्ये माणूस आपली जात शोधत आहे की जेणेकरून मला आरक्षण भेटेल. मित्रांनो, जो माणूस विकसित नाहीये, जो गरीब आहे, त्याला नक्कीच त्याचा फायदा भेटला पाहिजे. पण हे सर्व काही माणूस आपली जात शोधत आहे, त्याला कारणही राज्याचा राजाच असावा. आजपर्यंत असंख्य राज्यकर्ते या राजकारण्यांनी आपल्या महाराष्ट्रावरती राज्य केलं, पण आपल्याला जात शोधण्याची वेळ का आली? आज विज्ञान युगामध्ये कुठल्याही कॅटलॉगवरती कुठल्याही ठिकाणी माणसाची जात नसावी. माणसाला आरक्षण जरूर मिळावं, पण जो गरीब आहे,
ज्याला खरोखरच त्या ठिकाणी आरक्षणाची गरज आहे, त्या ठिकाणी मदतीची गरज आहे, त्याला मदत ही राज्यकर्त्याकडनं भेटली गेली पाहिजे. पण मित्रांनो, जो तो आजकाल मी या जातीचा नेता, मी या समाजाचा नेता आणि स्वतःचं राजकीय कर्तृत्व पुढे आपल्या मुलाचं नातूचं राजकीय कर्तृत्व त्या ठिकाणी राहावं, आपली राजकीय सत्ता राहावी, या ठिकाणी या राज्यकर्त्यांना या समाजाला जातीपातीमध्ये धर्मामध्ये वाटून दिलेलं आहे. मित्रांनो, आज देखील कोणी खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल, बिल्डिंगमध्ये काम करत असेल, तो कोणीही जात विचारत नाही, कोणालाही जात माहिती नसते. प्रायव्हेट नोकरीमध्ये कोणाला इंटरव्ह्यू घेताना तू कोणत्या जातीचा, कुठल्याही प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन घेताना हा कोणत्या जातीचा विचारला जात नाही. पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा कुठं असं काही मोठमोठ्या घटना घडतात जातीपातीचा, तेव्हा बिल्डिंग असो किंवा खाजगी कंपनी असू द्या, हा त्या जातीचा, तो ह्या जातीचा आहे, ही जात काढली जाते आणि जातीमध्ये लोक विभागले जातात. हे कोण करते? तर राज्यकर्ते करत आहेत. कारण आत्ताचे राज्यकर्ते हे रयतेचे नसून स्वतःच्या कुटुंबाचे आहेत. म्हणून सांगतो मित्रांनो, एक शोक म्हणून सांगावं लागतं की त्या न शिकलेल्या 16व्या शतकातील लोक, मजूर माणसं, त्या ठिकाणी ते मावळे मातीसाठी लढत होते आणि आज 21व्या शतकातील माणूस जातीसाठी लढत आहेत. नक्कीच हे दुर्भाग्यपूर्ण आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना कळकळीची विनंती करतो, महाराजांचं नाव घेऊन सर्वांना सांगतो की आपण स्वराज्याचे मावळे आहोत. आपण जातीपातीमध्ये न विभागता सर्वांनी एकत्र येऊन आणि या राजकर्त्यांना जर आपण व्यवस्थित धडा शिकवला तर कुठेतरी पुन्हा एकदा आपल्या महाराजांचं राज्य, रयतेचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही. जातीपातीमध्ये विभागून जाऊ नका, सर्वांनी एकी ठेवा, स्वराज्याचे मावळे म्हणून या महाराष्ट्र राज्यासाठी योगदान द्या. जय शिवराय.